लास्ट लेक्चरमध्ये आपण इथं कॅपिलरी इफेक्ट बघितला होता. त्याच्यानंतरनं मॉलिक्युलर अट्रॅक्शन व्हायचं, कोहेसन आणि ॲडेसन. बघा लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण, कोहेसन अँड ॲडेसन. कोहेसन म्हणजे काय, सेम मॉलिक्युलमधलं अट्रॅक्शन, असे दोन मॉलिक्युल काढून दाखवलेत बघा. आणि ॲडेसन म्हणजे काय, दोन डिफरंट मॉलिक्युलमधलं अट्रॅक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतरनं कोहेसन आणि ॲडेसनमुळं काय होतं, कॅपिलरी इफेक्ट जनरेट होतो. तर कॅपिलरी इफेक्टमध्ये कॅपिलरी राईज होतं आणि कॅपिलरी फॉल होतं. तर कॅपिलरी राईज कसं होतं आणि ते का बरं होतं ते पण आपण बघितलं होतं. त्याच्यानंतरनं आज आपण बघणार आहे व्हिस्कोसिटी. आता व्हिस्कोसिटी काय आहे, व्हिस्कोसिटी एक प्रॉपर्टी काय आहे, व्हिस्कोसिटी एक प्रॉपर्टी फ्लुइडची की ती फक्त फ्लुइड ज्यावेळेस मोशनमध्ये राहील, म्हणजे काय की फ्लुइड ज्यावेळेस मोशनमध्ये राहील, म्हणजे ज्यावेळेस फ्लुइड रेस्टमध्ये असेल तर ती प्रॉपर्टी झिरो राहणार. म्हणजे काय की व्हिस्कोसिटी सपोज व्हिस्कोसिटी आणि एखादं फ्लुइड आहे, ती फ्लुइड जर रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर त्यावेळेस ती व्हिस्कोसिटी काय राहणार आहे. बघा आता आपण इथं व्हिस्कोसिटी बघणार आहे. तर व्हिस्कोसिटी जी आहे एक फ्लुइडची प्रॉपर्टी, जसं आपण फ्लुइडच्या प्रॉपर्टीज बघितल्या बघा पहिले, डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, वेट, त्याच्यानंतर स्पेसिफिक वेट, तसंच एक व्हिस्कोसिटी काय आहे, व्हिस्कोसिटी. ठीक आहे. पण ही व्हिस्कोसिटी जी प्रॉपर्टी आहे ती कधी पिक्चरमध्ये येते, ज्यावेळेस फ्लुइड मोशनमध्ये राहील. कधी राहणार आहे फ्लुइड, कशामध्ये राहणार आहे, मोशनमध्ये. मग फ्लुइड काय, ही व्हिस्कोसिटी काय प्रॉपर्टी, कोणाची प्रॉपर्टी आहे, तर फ्लुइडची प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. आणि ती कधी पिक्चरमध्ये येते, म्हणजे काय की ती कधी दिसते, फक्त ज्यावेळेस फ्लुइड मोशनमध्ये असणार. इट विल सीन when fluid is in motion. It will seen when fluid is in motion only. त्याच्यानंतर at the rest it will become zero. ती काय असणार आहे, झिरो असणार आहे. ठीक आहे. मग तेच दिलेलं आहे आपण. मग बघा व्हिस्कोसिटी म्हणजे काय, इट इज डिफाईन ॲज प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. काय आहे, प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. इट इज डिफाईन ॲज प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड दॅट ऑफर्स, काय ऑफर करणार ते, इंटरनल रेजिस्टन्स ऑफर करणारे. कशाला, तर फ्लुइड फ्लोला. कशाला इंटरनल रेजिस्टन्स ऑफर करणारे, फ्लुइड फ्लोला. ड्यू टू द शिअर फोर्स. मग बघा ज्यावेळेस फ्लुइड मोशनमध्ये राहणार आहे आणि त्या मोशनमध्ये असताना फ्लुइड काय करणार आहे की ती फ्लुइडची जी मोशन होणार आहे त्याला रेजिस्ट करणार आहे. म्हणजे जो फ्लो होणार आहे त्या फ्लोला काय करायचा प्रयत्न करणार आहे, रेजिस्ट करायचा प्रयत्न करणार आहे. तर तो रेजिस्टन्स कशामुळं होतो, तर शिअर फोर्समुळं होतो. कशामुळं होतो, शिअर फोर्समुळं. बघा आपण इथं शिअर फोर्स बघितला होता, ताऊ काय राहतं, शिअर फोर्स काय राहतं, FST/A राहतं. ठीक आहे. मग हा जो शिअर फोर्स आहे, अप्लाय होतो. बघा आज समजा आपण नाही तिथे एक एलिमेंट कन्सिडर केला होता आणि इथं असा हा नॉर्मल फोर्स वरचा होता ना, हा शिअर फोर्स म्हणजे टँजेन्शियल डायरेक्शनमधला फोर्स होता. तर मग त्या ज्या टँजेन्शियल डायरेक्शनच्या फोर्समुळं काय होणार आहे, त्याचा फ्लो होणार आहे, बरोबर आहे की नाही, फ्लुइडचा फ्लो होणार आहे. आणि त्या फ्लुइडच्या होणाऱ्या फ्लोला रेजिस्टन्स करणे, त्याला काय म्हणतात, व्हिस्कोसिटी म्हणतात. मग बघा आपण जर ग्लासभर पाणी घेतलं ना, असं फरचीवरती सांडलं, तर सांडल्यानंतर ना ते काय होतं, वाद जातं. पण एका लिमिटला जाऊन ते काय होतं, थांबतं. मग ते कशामुळे थांबतं, तर व्हिस्कोसिटीमुळे थांबतं. कारण की काय की व्हिस्कोसिटी एक अशी प्रॉपर्टी आहे, ती फ्लुइड ज्यावेळेस मोशनमध्ये राहील त्यावेळेस त्या फ्लोला रेजिस्ट करीत राहील. मग फ्लुइड ज्यावेळेस फ्लो होत जाणार आहे त्याच्यामध्ये एक सर्टेन इनर्शिया फोर्स असणार आहे. मग तो फोर्स नंतर ॲट द एंड काय होणार, तर थोडा रेजिस्टन्स प्रोव्हाइड केल्यामुळे झिरो होऊन जाणार. त्यावेळेस ते फ्लुइड काय होतं, थांबतं. तर ती जी प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, व्हिस्कोसिटी म्हणतात. मग व्हिस्कोसिटी प्रॉपर्टी हॅज नथिंग टू डू वेन फ्लुइड इज ॲट रेस्ट. म्हणजे ज्यावेळेस फ्लुइड रेस्ट कंडिशनमध्ये राहणार आहे त्यावेळेस ही जी इंटरनल रेजिस्टन्स प्रॉपर्टी आहे ती काहीच करू शकत नाही. कारण की ती फक्त कधी रोलमध्ये येते, कधी पिक्चरमध्ये येते, ज्यावेळेस फ्लुइडचा फ्लो व्हायला लागेल. म्हणजे फ्लुइड मोशन कंडिशनमध्ये येईल, फ्लुइडचा फ्लो होईल, त्याच केसमध्ये काय होणार आहे, ती व्हिस्कोसिटी प्रॉपर्टी दिसणार आहे.
जर फ्लुइड रेस्टमध्ये असेल, समजा ग्लास आहे, ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलं आहे, ते कसं आहे रेस्ट कंडिशनमध्ये, बरोबर आहे की नाही. तर रेस्ट कंडिशनमध्ये ही फ्लुइड प्रॉपर्टी तिचं म्हणजे ती काहीच करू शकत नाही, तिचा रोल येणारच नाही, ठीक आहे. मग बघा आपण पहिले जर स्टडी केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं फ्लुइडच्या प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज होत्या, आणि ही एक प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये फ्लुइड मोशनमध्ये असेल तरच दिसते. त्याची डेफिनेशन बघा, पेपरमध्ये जर डेफिनेशन आली तर तुम्ही काय लिहाल, विस्कोसिटी इज डिफाईन ॲज प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड दॅट ऑफर्स इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो ड्यू टू शिअर फोर्स व्हेन फ्लुइड इज इन मोशन ओनली. बघा इथं दिलेलं आहे मी पुढे लिहून, जेव्हा फ्लुइड मोशनमध्ये राहणार आहे त्यावेळेस विस्कोसिटी ही प्रॉपर्टी काय करणार आहे, फ्लुइडच्या फ्लोला इंटरनल रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार आहे. कशामुळं, तर ड्यू टू द शिअर फोर्समुळं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना इट मेजर्स इंटरनल फ्लुइड फ्रिक्शन. बघा ती काय करणार आहे, फ्लुइड फ्रिक्शन प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे बघा जसं तुम्हाला मी सांगितलं नाही का, म्हणजे आपण बघा जसं सपोज एखादा सरफेस आहे, त्या सरफेसवरून दुसरा एखादा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे काय बघा तुम्ही मेकॅनिक्समध्ये बघितलं असेल, हा काय एक बॉक्स आहे आणि हा एका याच्यावरती ठेवला आहे, आणि हा बॉक्स आपण इकडं आपल्याला नाही का म्हणजे त्याच्यावरती आपण एक फोर्स अप्लाय केला. मग इथं जर बघितलं तर इथं रेजिस्टन्स किती होतो आहे, म्हणजे एस जो आहे तो न्यू इंटू एन करतो. बघा एन म्हणजे काय, नॉर्मल फोर्स, आणि एन कशाची इक्वलमध्ये राहतो, वेटची इक्वलमध्ये राहतो, ठीक आहे. तर मग हा जो न्यू आहे, हा न्यू म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आहे. तसंच हे काय आहे, व्हिस्कोसिटी एक रेजिस्टन्स फ्रिक्शन आहे, म्हणजे काय की ते न्यू सारखंच वर्क करतं, त्याला पण न्यूने डिनोट करतो आपण, म्हणजे ते काय एक रेजिस्टिव्ह प्रॉपर्टी, काय रेजिस्टिव्ह प्रॉपर्टी. मग कॉजेस रेजिस्टन्स टू फ्लो, बघा इथं लिहून पण दिलेलं आहे, इट मेजर्स इंटरनल फ्लुइड फ्रिक्शन विच कॉजेस रेजिस्टन्स टू फ्लो. बघा इथं जेवढं जास्त म्हणजे नाही जेवढं जास्त रफ सरफेस राहील तेवढं जास्त काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. मग तसंच इथं जेवढी जास्त विस्कोसिटी राहणार आहे तेवढा जास्त काय होणार आहे, रेजिस्टन्स होणार आहे. तर इट मेजर्स इंटरनल फ्लुइड फ्रिक्शन विच कॉजेस रेजिस्टन्स टू फ्लो. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे बघा, म्हणजे रेजिस्टन्स करणार आहे कशाला, फ्लोला. नंतर इट कॉज ड्यू टू, कशामुळे होती ही, बघा हे कशामुळे होतं, शिअर फोर्स. मग इट कॉज ड्यू टू इंटरॅक्शन अँड कोहेजन बिटवीन पार्टिकल्स ऑफ फ्लुइड. आता बघा तुम्हाला सांगितलं दोन सेम पार्टिकलमधलं जे अट्रॅक्शन राहतं ते काय राहतं, कोहेजन राहतं, बरोबर आहे की नाही. मग त्या हे जे ची व्हिस्कोसिटी ही जी प्रॉपर्टी आहे ही कशामुळे आहे, तर त्यांच्यामधल्या इंटरनल मॉलिक्युल्समध्ये असलेली जी बॉन्डिंग आहे, त्यांच्यामध्ये असलेलं जे अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळं व्हिस्कोसिटी. मग तेवढा जास्त कोहेजन फोर्स राहील तेवढी जास्त काय राहणार आहे, व्हिस्कोसिटी राहणार आहे. मग इथं लिहून दिलं बघा, इट कॉज ड्यू टू इंटरॅक्शन अँड कोहेजन बिटवीन पार्टिकल्स ऑफ फ्लुइड फ्लो. म्हणजे बघा फ्लुइडचा जर फ्लो होत असेल आणि त्याच्यामध्ये काय आहे की इंटरनल मॉलिक्यूल जे आहे फ्लुइडचीच त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जर जास्त असेल तर तेवढी जास्त व्हिस्कोसिटी पण काय राहणार आहे, जास्त राहणार आहे, तेवढा जास्त रेजिस्टन्स होणार आहे फ्लो व्हायला, ठीक आहे. त्याच्यानंतर नाही द ओरिजिन ऑफ व्हिस्कोसिटी ऑफ लिक्विड इज कोहेजन. आता ही जी व्हिस्कोसिटीचं जी ओरिजिन पॉईंट आहे, म्हणजे व्हिस्कोसिटी कोणापासून येते, तर कोहेजनमुळे येते. कशामुळे येते, कोहेजनपासून तिचा उगम होतो, ठीक आहे. फॉर आयडियल फ्लुइड, आता बघा इथं काय आयडियल फ्लुइड आहे. आता आयडियल शब्दच आयडियल आहे, आयडियली काही राहतं का, नाही. आयडियल फ्लुइड सपोज आपण काय करणार आहे, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये किंवा हायड्रोलिक्समध्ये कन्सिडरेशन करणार आहे वॉटर इज बिहेव लाईक आयडियल फ्लुइड. तर मग आयडियल फ्लुइड जर असेल तर अशा केसमध्ये कोहेजन फोर्स झिरो राहतो. काय राहतो, कोहेजन फोर्स झिरो राहतो. जर कोहेजन झिरो असेल तर विस्कोसिटी पण काय राहणार आहे, झिरो राहणार आहे, कारण की विस्कोसिटी ही कोहेजनमुळे आहे. आणि कोहेजन म्हणजे काय की इंटरनल मॉलिक्युलर अट्रॅक्शन, म्हणजेच काय की सेम मॉलिक्यूलमध्ये म्हणजे फ्लुइडचेच दोन्ही सेम मॉलिक्यूल असेल त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शन राहील त्याला कोहेजन म्हणतात. आणि कोहेजन जर झिरो असेल तर विस्कोसिटी पण काय राहणार आहे, झिरो राहणार आहे. मग बघा तुमच्या पेपरमध्ये जर व्हिस्कोसिटी प्रॉपर्टीवरती जर क्वेश्चन आला 2 मार्काला, व्हॉट इज व्हिस्कोसिटी, तर तुम्ही काय डेफिनेशन लिहिशाल, मग व्हिस्कोसिटी इज डिफाईन ॲज प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड दॅट ऑफर इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो. म्हणजे काय की ते फ्लो होण्यासाठी रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणारे व्हेन फ्लुइड इज इन मोशन. आणि कशामुळं त्याचं कशामुळं म्हणजे नाही इंटरनल रेजिस्टन्स कशामुळं होणार आहे, शिअर फोर्समुळं. आणि शिअर फोर्स कशामुळं होणार आहे, कोहेजनमुळं. म्हणजे ही जी व्हिस्कोसिटी प्रॉपर्टी आहे ही कोहेजनमुळंच होती. कशामुळे होती, कोहेजनमुळे होतं. कोहेजन म्हणजे काय की दोन सेम मॉलिक्यूलमध्ये जर अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कोहेजन म्हणतो, ठीक आहे. म्हणजे सगळ्यांना व्हिस्कोसिटी समजलं असेल. आता नंतर नेक्स्ट बघायचं, आता बघा
न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी. आता न्यूटन जो आहे ना त्याचं एक लॉ आहे व्हिस्कोसिटीचा. काय लॉ आहे तर तो आपल्याला आता बघायचा आहे. ठीक आहे, तर न्यूटनचा लॉ बघायचा आहे. तर न्यूटनचा लॉ बघण्याआधी आपल्याला काहीतरी कन्सिडर करावं लागतं. काय कन्सिडर करावं लागतं तर वरच्या पेजवरती घेऊ आपण. तर आता इथे हेडलाईन त्यात तुम्ही माझ्यासोबत लिहा. म्हणजे काय की तुम्हाला एक डिफरंट म्हणजे एक ॲनालिसिस करायचं आहे. तर त्या ॲनालिसिसमध्ये मग ती जी व्हिस्कोसिटी आहे त्याची आपण फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, तर मग इथं पहिली हेडलाईन द्या न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी. जसं न्यूटनचा एक लॉ आहे बघा फोर्सच्या अबाउट एव्हरी रिॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, तसंच इथं एक न्यूटन्सचा लॉ आहे व्हिस्कोसिटीसाठी. न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी. तर मग इथं सगळ्यात पहिले बघा आपल्याला काय करायचं आहे, एक लेअर कन्सिडर करायचं आहे. आता फ्लूइडची प्रॉपर्टी ती आता बघा सपोज हा एक सरफेस आहे. ठीक आहे, हा काय एक सरफेस आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं हा सरफेस फिक्स सरफेस आहे किंवा एक प्लेट आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे याच्यावरून वॉटर फ्लो करणार आहे. काय करणार आहे वॉटर फ्लो करणार आहे. मग वॉटर फ्लो जे होणार आहे मग बघा इथे मी एक डायग्राम काढतो आहे. आता याच्या इन बिटवीन काय होणार आहे वॉटर फ्लो होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा आता ही एक अशी प्रोफाईल आहे. काय प्रोफाईल आहे व्हेलोसिटी प्रोफाईल. ठीक आहे, आणि तिथं एक लेअर फ्लो होणार आहे. आता हा एक लेअर आहे सपोज बरं का, हा काय एक लेअर आहे. त्याच्यानंतर ना हा दुसरा लेअर आहे. हा काय हा दुसरा लेअर आहे फ्लुइडचा लेअर आहे. ठीक आहे, वॉटर फ्लो होताना कसं फ्लो होणार आहे लेअरच्या फॉर्ममध्ये होणार आहे. त्याच्यानंतर ना इथं हा जो पॉईंट आहे बघा ह्याचं जे डिस्टन्स आहे, कशाचं डिस्टन्स बघा इथं हे जे डिस्टन्स आहे यांच्यामधलं हे आपण इथं काय करणार आहे शो करणार आहे किती डिस्टन्स आहे ती. तर बघा आता इथं सपोज हा जो लेअर आहे याची जी व्हेलोसिटी आहे ती यू कन्सिडर करू आपण. किती आहे यू. मग बघा इथं मी दुसरा कलर घेतो. इथं याची जी व्हेलोसिटी ती यू कन्सिडर करणार आहे. काय कन्सिडर करणार आहे यू. ठीक आहे, हा एक लेअर आहे याची व्हेलोसिटी यू आहे आणि वरच्याची व्हेलोसिटी काय बघा आता हा लेअर याच्यापासून जवळ आहे. ठीक आहे, आता इथं काय होणार आहे की इथं हे जे हे जो सरफेस आहे आणि इथं फ्लो होणारं जे वॉटर आहे याच्यामध्ये काय होणार ॲडेझन होणार आहे. त्याच्यामुळे याची व्हेलोसिटी कमी असणार आहे याच्यापेक्षा, कारण की हे याच्यापासून जवळ आहे म्हणून याची व्हेलोसिटी यू. आणि हा जो दुसरा लेअर आहे त्याची व्हेलोसिटी यू प्लस आपण इथं कन्सिडर करू डी यू. डी यू म्हणजे काय स्मॉल व्हॅरिएशन दोघांमधलं जे काही डिफरन्स असेल ते. मग आपण जर याचे असे व्हर्टिकल मेंबर जर घेतले बघा आपण काय केलं इथं जर असं व्हर्टिकल मेंबर घेतले हा एक मेंबर आणि इथं हा दुसरा मेंबर आहे बघा. ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे काय यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती राहणार आहे डी यू राहणार आहे. म्हणजे याची व्हेलोसिटी फक्त डी यूनी जास्त आहे. मग दोघांमध्ये पण यू आहे पण याच्यामध्ये काय डी यू प्लस आहे. ठीक आहे, म्हणजे याची व्हेलोसिटी थोडीशी जास्त राहील ॲज कम्पेअर टू दॅट. आता हे कशावरून आलं तर बघा आपण इथं काय करू एक असा फ्लुइडचा लेअर कन्सिडर करू. ठीक आहे, बघा मी इथे एक डायग्राम काढून दाखवतो. बघा आता इथं काय केलं फ्लुइड लेअर आहे. आता इकडच्या बाजूला काय आहे की त्याच्यावरती एक फोर्स ॲक्ट झाला म्हणजेच काय की त्याच्यामुळं फ्लो झाला त्या फोर्समुळं. ठीक आहे, हा काय टँजेन्शियल फोर्स आहे. ठीक आहे, आणि हा एक लेअर आहे आणि इथं हा दुसरा लेअर आहे. मग बघा यांच्यामुळं जे डिफॉर्मेशन झालं कशामुळं की ह्या फ्लोमुळं. मग इनिशियली ते इथं होतं. ठीक आहे, मग इथं हे जे डिफॉर्मेशन झालं बघा हे किती आहे हा अँगल किती मग हा अँगल आहे थिटा डी थिटा स्मॉल डी थिटा. ठीक आहे, आणि तसंच सेम इकडच्या बाजूला पण होणार आहे. इथं ॲक्च्युली इनिशियल कंडिशनला ते कसं राहणार आहे व्हर्टिकल राहणार आहे म्हणजे हे असं कंडिशनमध्ये होतं आणि फ्लो झाल्यामुळे इथं पण डी थिटा क्रिएट झाला. ठीक आहे, आणि मग इथं याची जी व्हेलोसिटी होती ती यू होती. किती होती यू. आणि नंतर मग वरचा जो लेअर आहे म्हणजे आणखीन एक लेअर इथं कन्सिडर करावं लागेल. जसं हा लेअर आपण कन्सिडर केला तसंच सेम बघा इथं हा एक लेअर आहे आणि याची जी व्हेलोसिटी आहे ही किती आहे यू प्लस डी यू. ठीक आहे, मग इथं
यू प्लस डी यू, ठीक आहे. तर ही याची व्हॅलोसिटी येतं. आपण इथं काय केलं, व्हॅलोसिटी प्रोफाईल म्हणजे ही काय सॉलिड बाउंड्री, ही कोणती आहे सॉलिड बाउंड्री, ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं हा अप्पर लेयर आहे, हा कोणता लेयर आहे अप्पर लेयर, अप्पर लेयर, आणि हा काय आहे लोअर लेयर आहे, ठीक आहे लोअर लेयर. आता फ्लुइड काय लेयरच्या फॉर्ममध्ये फ्लो होते, ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथून असं काय फ्लुइड फ्लो होते, ठीक आहे. आता हे जे डिस्टन्स आहे बघा, हे डिस्टन्स किती आहे तर वाय डिस्टन्स, किती डिस्टन्स आहे वाय. तर इथं आपण आता ते वाय डिस्टन्स शो करणार, ठीक आहे. तर हे डिस्टन्स किती आहे वाय डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे वाय. आणि हे जे स्मॉल डिस्टन्स आहे हे किती आहे डी वाय, किती वाय डी वाय, किती वाय डी वाय, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता फ्लुइडचा फ्लो हो राहिला. मग आता शिअर स्ट्रेस कॉजेस कंटिन्युअस डिफॉर्मेशन. आता बघा आपण इथं टँजेन्शियल फोर्स ॲप्लाय केला, टँजेन्शियल फोर्स ॲप्लाय केल्यामुळं म्हणजे कंटिन्युअस डिफॉर्मेशन व्हायला लागलं, शिअर डिफॉर्मेशन व्हायला लागलं. तर मग ते जे डिफॉर्मेशन आहे ते डिफॉर्मेशन किती असणार आहे तर मग बघा तर सगळ्यात पहिले ते जर डिफॉर्मेशन रेट आहे शिअर तो डिफॉर्मेशन रेट किती आहे शिअर डिफॉर्मेशन रेट. मग बघा इथं किती डी थिटा अँगल आहे, ठीक आहे. मग तो कसं किती राहणार आहे डी थिटा बाय डी टी, हा काय आहे शिअर डिफॉर्मेशन रेट आहे. कारण की इथं व्हॅरिएशन कितीच झालं अँगलचं डी थिटा झालं, आणि कधी झालं ते विथ रिस्पेक्ट टू टाईम झालं, बरोबर आहे की नाही. तुम्ही फ्लुइडची प्रॉपर्टी बघा, फ्लुइड काय आहे की फ्लुइडवरती जर टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर त्याचं जे डिफॉर्मेशन राहतं इन्फानाईट डिफॉर्मेशन राहतं, आणि त्या इन्फानाईट डिफॉर्मेशनलाच काय म्हणतो आपण फ्लो म्हणतो. मग तो फ्लो किती राहतो व्हेलोसिटी ग्रॅडियंट, कशाची इक्वलमध्ये राहतो व्हेलोसिटी ग्रॅडियंटची इक्वलमध्ये राहतो. म्हणजेच काय की डिफॉर्मेशन रेट म्हणजेच बघा तुम्हाला जसं मी सांगितलं शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेन, सॉलिडमध्ये शिअर स्ट्रेन होतं आणि इथं काय शिअर स्ट्रेन रेट आहे, काय शिअर स्ट्रेन रेट आहे. आणि हा रेट म्हणजेच काय फ्लो आहे, फ्लुइडचा फ्लो आहे. आपण इथं फ्लुइडची ॲनालिसिस करते कारण की विस्कोसिटी जी आहे ती फ्लुइडची प्रॉपर्टी. तर मग आता बघा न्यूटनचा लॉ काय म्हणतो की शिअर स्ट्रेन, न्यूटनचा लॉ काय आहे की शिअर स्ट्रेन, मग शिअर स्ट्रेन कशाने डिनोट करतो आपण शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शिअर स्ट्रेन रेट, शिअर स्ट्रेन रेट. हा काय आहे न्यूटनचा लॉ आहे, हा काय आहे न्यूटनचा लॉ आहे. मग त्या लॉनुसार जर आपण लिहिलं तर टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी थिटा बाय डी टी. काय लिहिलं आपण डी थिटा बाय डी टी लिहिलं, ठीक आहे. मग बघा आता इथं नाही का म्हणजे आपण इथं असं हे सुरुवातीला हा फ्लुइड लेअर कसा होता व्हर्टिकल होता, बरोबर आहे की नाही. नंतर ना आपण काय केलं इथं स्मॉल शिअर फोर्स अप्लाय केला आणि तो फ्लुइड लेअर कसा झाला तिरका झाला. मग इथं जो थिटा अँगल क्रिएट झाला बघा, मी तुम्हाला परत एकदा डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. इथं सो स्टार्टिंग कंडिशनमध्ये फ्लुइड लेअर कसा होता असा होता बघा, इथं काय व्हर्टिकल कंडिशनमध्ये होता. हा काय फ्लुइड आहे सपोज, फ्लुइडचा लेअर आहे स्टार्टिंग कंडिशनला असा होता. त्याच्यानंतर ना आपण ज्यावेळेस त्याच्यावरती शिअर फोर्स अप्लाय केला तर अप्लाय केल्यानंतर ना बघा ते अशा कंडिशनमध्ये गेला, ठीक आहे. आणि याच्यामधलं जे होणारं व्हॅरिएशन आहे ते किती झालं इथं डी थिटा झालं, किती झालं डी थिटा, आणि इथं पण किती झालं डी थिटा, ठीक आहे. आता हे दोन्ही एकाच लेवलला आहे, इथं दिसताना तसं दिसतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा तुम्हाला मी सांगितलं होतं इथं हे जे डिस्टन्स आहे किती आहे वाय डिस्टन्स आहे, किती डिस्टन्स आहे वाय. तर मग इथं हे डिस्टन्स किती असणार आहे वाय, किंवा आपण त्याला स्मॉल डिस्टन्स डी वाय म्हणू शकतो. मग आता बघा हे कुठलं आहे तर हे इथलं आहे बघा. तर ह्या दोघांमध्ये जे व्हॅरिएशन झालं ना इथला हा ट्रायंगल आहे, हा कोणता ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आहे, ठीक आहे.
तर हा जो ट्रायंगल आहे बघा, तो ट्रायंगल आपण काय केला, इथं घेतला. तर इथं घेतल्यानंतर ना बघा, हे जे डिस्टन्स आहे, याची व्हॅलोसिटी यू होती आणि याची किती होती, डी यू होती. ठीक आहे, याची किती होती, डी यूनी प्लस होती, यू प्लस डी यू होती वरच्या लेअरची, आणि याची किती होती, यू होती फक्त. मग बघा यांच्यामधला डिस्टन्स, हा जो गॅप आहे, हा गॅप किती असणार आहे, डी यू असणार आहे. किती असणार आहे, डी यू. त्याच्यानंतर यांच्यामधलं जे डिस्टन्स होतं ते किती होतं, म्हणजे बघा इथं जर आपण बघितलं तर हे काय आहे, वाय, आणि मग याचं काय येणार आहे, वाय प्लस डी वाय. म्हणजे हे जे डिस्टन्स येणार आहे हे किती येणार आहे, डी वाय येणार आहे. किती येणार आहे, डी वाय. मग बघा इथं डी वाय. मग इथं अँगल किती आहे, थिटा आहे, दी थिटा आहे. किती आहे, दी थिटा आहे. मग जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं बघा, इथं जर आपण ह्या ट्रायंगलमध्ये टॅन थिटा जर अप्लाय केला, टॅन थिटा, मग टॅन थिटा काय येणार आहे, टॅन डी थिटा काय घ्यावं लागेल आपल्याला, टॅन डी थिटा घ्यावं लागेल. ठीक आहे, इथं काय करावं लागेल, टॅन डी थिटा. मग डी थिटा जर घेतला आपण तर समोरची बाजू कोणती आहे, डी यू आहे, म्हणजे डी यू तसंच. त्याच्यानंतर ना आपणमध्ये काय येणार आहे, आपणमध्ये काय येणार आहे, आपणमध्ये, तर आपणमध्ये येणार आहे आपल्याकडं बघा इथं हे जे डी यू आहे, डी यू व्हॅलोसिटी जी आहे ती डी टी टाईममध्ये, किती टाईममध्ये आहे, डी टी टाईममध्ये. इथं म्हणजे ज्यावेळेस आपण याच्यावरती शिअर फोर्स ॲप्लाय करणार आहे तर याची व्हॅलोसिटी किती होणार आहे, डी टी टाईममध्ये, डी यू. म्हणजेच इथं डी यू डी टी आहे. ठीक आहे, डी यू डी टी, म्हणून इथं डी यू डी टी लिहायला लागेल. आणि त्याच्यानंतर इथं आपण डी वाय. मग आता हा जो डी थिटा हा खूप स्मॉल आहे, मग टॅन डी थिटा जो राहणार आहे तो इक्वल्स टू काय येणार आहे, तो येणार आहे डी थिटा येणार आहे. ठीक आहे, म्हणून काय करायचं, मग इथं डी थिटा इक्वल्स टू डी यू डी टी अपॉन डी वाय. मग हा डी टी इकडे येणार, मग डी थिटा अपॉन डी टी इक्वल्स टू डी यू अपॉन डी वाय. ठीक आहे, हे काय आलं, इक्वेशन आलं. मग त्याच्यानंतर ना बघा आपण काय करणार, आपण जे ताऊ इज इक्वल्स टू, ताऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आलं आपलं, डी थिटा बाय डी टी आलं होतं बघा आधी. मग या डी टीच्या जागेवर आपण काय करणार, ताऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी यू बाय डी वाय, डी यू बाय डी वाय. ठीक आहे, मग डी यू बाय डी वाय जर घेतलं तर मग ताऊचं काय येणार फॉर्म्युला, ताऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी यू बाय डी वाय. आता ही प्रोपोर्शनॅलिटी लिमिट जर आपल्याला काढायचं असेल तर तिथं आपल्याला काय पुट करावं लागेल, न्यू काय आहे, तर न्यू जो आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ठीक आहे, तर मग आपण आता काय केलं, न्यू काढलं, मग बरोबर टू ताऊची तिथं जे प्रोपोर्शनली लिमिट ते काढलं, मग डी यू आपण डी वाय. आणि यालाच काय म्हणतात, हाच काय आहे, न्यूटनचं लॉ आहे, शिअर स्ट्रेस इज इक्वल्स टू न्यू इंटू डी यू बाय डी वाय. आणि डी यू बाय डी वाय काय आहे, व्हॅलोसिटी ग्रॅडियंट आहे, कारण की इथं काय यू काय व्हॅलोसिटी आहे आणि वाय काय डिस्टन्स आहे. मग व्हॅलोसिटी काय होती, वायच्या रिस्पेक्टमध्ये व्हॅरी होती, असं त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे, तर मग आता बघा इथं तेच दिलेलं आहे लिहून, अप्पर लेअर मूव्ज ॲट हायर व्हॅलोसिटी. बघा इथं काय दिलेलं आहे, हवाचा लेअर जो आहे तो जास्त व्हॅलोसिटीने मूव्ह करतो आहे ॲज कम्पेअर टू लोअर लेअर. हा खालचा लेअर काय आहे, कमी डिस्टन्सवरती असल्यामुळे त्याची व्हॅलोसिटी काय आहे, कमी आहे. अँड डिस्टन्स बिटवीन देम इज डी वाय, डिस्टन्स बिटवीन देम किती आहे, डी वाय. द अप्पर लेअर कॉजेस शिअर स्ट्रेस, अप्पर लेअर काय करतो आहे, शिअर स्ट्रेस प्रोव्हाइड करतो आहे ऑन लोअर लेअर. मग याच्यावरती काय करणार, तो शिअर स्ट्रेस प्रोव्हाइड करणार आहे लोअर लेअरवरती. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, तर शिअर स्ट्रेस कॉजेस कंटिन्युअस डिफॉर्मेशन. आता बघा इथं शिअर स्ट्रेस कसा अप्लाय होणार आहे, तर त्या फ्लोच्या डायरेक्शनमध्ये होणार आहे. ठीक आहे, म्हणजे कुठं होणार आहे, फ्लोच्या डायरेक्शनमध्ये. हा जो वरचा लेअर आहे तो याच्यावरती शिअर, बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हा बॉक्स जर आपण इकडे लोटतो आहे आणि त्याच्यानंतर ना हे काय करणार, इथं रेजिस्टन्स ह्या डायरेक्शनमध्ये होणार आहे पण फ्लो ह्या डायरेक्शनमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर मग तसं इथं रेजिस्टन्स जो आहे तो काय होणार, इथं हा जो वरचा लेअर आहे खालच्या लेअरवरती शिअर फोर्स फ्लोच्या डायरेक्शनमध्ये अप्लाय करणार आहे. मग शिअर स्ट्रेस इज कंटिन्युअस डिफॉर्मेशन, त्या शिअर स्ट्रेसमुळे काय होणार आहे, कंटिन्युअस डिफॉर्मेशन होणार आहे. तर ते डिफॉर्मेशन किती होणार आहे, डी थिटा बाय डी टी होणार आहे, इथं डी थिटा बाय डी टी. ठीक आहे,
मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी शियर स्ट्रेस, सॉरी इथं शियर स्ट्रेस बघा, शियर स्ट्रेन रेट. आता शियर स्ट्रेन रेट म्हणजेच काय आहे की डी थिटा बाय डी टी, आणि ते पण काय राहणार आहे, कशाच्या प्रोपोर्शनलमध्ये राहणार आहे, डी यू बाय डी टीच्या. पण कधी, ज्यावेळेस यू जो आहे यू म्हणजे जी व्हॅलोसिटी ती ओनली फंक्शन ऑफ वाय राहणार आहे. काय राहणार आहे, ओनली फंक्शन ऑफ वाय. म्हणजेच काय की व्हॅलोसिटी ही वायच्यानुसार व्हॅरी होणार आहे. मग जर वाय इन्क्रीज झाला तर व्हॅलोसिटी पण इन्क्रीज झाली पाहिजे. जर वाय डिक्रीज झाला तर मग व्हॅलोसिटी पण काय झाली पाहिजे, डिक्रीज झाली पाहिजे. बघा आता याच्या खालचा जर लेअर बघितला तर याची व्हॅलोसिटी काय राहणार आहे, यूपेक्षा कमी राहणार आहे. त्याच्यानंतर हा लेअर जर बघितला तर याची व्हॅलोसिटी काय वायपेक्षा यूपेक्षा पण कमी राहणार आहे. आणि ह्या पॉईंटला व्हॅलोसिटी डायरेक्ट काय राहणार आहे, झिरो राहणार आहे. मग जसं जशी वायची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तसं वाय यूची व्हॅल्यू पण काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे, असं त्याचं मिनिंग आहे. तर मग जो ताऊ जो आहे तो ऑलरेडीच काय डी थिटा बाय डी टीच्या डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये. आणि इथं न्यूटनचा लॉ काय सांगतो, डी थिटा बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी यू बाय डी टी. तर मग बघा आता कसं, तर न्यूटन्स शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन बघितलं आपण, शियर लेयर नियर द वॉल. तर ते काय आहे की यू व्हॅलोसिटी जी आहे ती फक्त वायचं फंक्शन आहे. म्हणजे काय की वाय व्हॅरी झाला तर व्हॅलोसिटी व्हॅरी होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथे एक ट्रायंगल कन्सिडर केला बघा, हा ट्रायंगल. तर इथं वरती काय आहे, डी यू बाय डी टी, काय डी यू बाय डी टी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे डिस्टन्स किती आहे, वाय, किती आहे वाय. मग बघा इथं टॅन थिटा इज इक्वल्स टू, बघा इथं लिहायचं राहिलं आहे, टॅन डी थिटा इज इक्वल्स टू डी यू डी टी अपॉन डी वाय. ठीक आहे. मग इथं तिथं बघा हा जो आहे हा डी थिटा म्हणजे टी थिटा खूप स्मॉल आहे म्हणून तो काय आहे की आपण डी थिटाच्या इक्वलमध्ये घेणार आहे. म्हणून मग डी थिटा इज इक्वल्स टू डी यू बाय डी टी अपॉन डी वाय. मग तेच जर केलं तर हा इकडं मल्टिप्लायला येणार. ठीक आहे, डिवाईडला येणार. मग तसं जर केलं तर लिमिट, आता इथे दिलेलं चेंजेस बिकम रिलेशन शियर स्ट्रेन रेट अँड व्हेलोसिटी ग्रेडियंट, ते काय एकमेकांच्या इक्वलमध्ये. मग डी थिटा बाय डी टी इज इक्वल्स टू डी यू बाय डी टी. मग कधी जर यू जो आहे म्हणजे जी व्हॅलोसिटी ती फक्त वायचं फंक्शन असेल तर, आणि हाच काय न्यूटनचा लॉ आहे. मग बघा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी स्टेट दॅट स्ट्रेस इज ऑल्सो प्रोपोर्शनल. मग आता पहिले न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीचं स्टेटमेंट जे होतं ते काय होतं की शियर स्ट्रेन रेट जो आहे तो व्हेलोसिटी ग्रेडियंटच्या प्रोपोर्शनलमध्ये, म्हणजेच काय की त्याच्या इक्वलमध्ये. त्याच्यानंतर ना दुसरं स्टेटमेंट काय आहे की शियर स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू व्हेलोसिटी ग्रेडियंट. मग आपण ते प्रूव्ह केलं बघा, शियर स्ट्रेन रेट आणि व्हेलोसिटी ग्रेडियंट हे एकमेकांच्या इक्वलमध्ये राहत्या. म्हणून शियर स्ट्रेस काय, जसं बघा इथं ताऊ जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे डी थिटा बाय डी टीच्या, तर तसंच ताऊ जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे डी यू बाय डी वायच्या. म्हणून ताऊ इज इक्वल्स टू न्यू इंटू डी यू बाय डी वाय. हे काय आलं, फॉर्म्युला आला. ठीक आहे. मग ताऊ काय इथं शियर स्ट्रेस आहे आणि ते कशामध्ये दाखवणार आहे आपण, न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. आणि न्यू जो आहे जसं बघा फ्रिक्शनमध्ये बघा फ्लोला रेजिस्टन्स करणारी सरफेस रफनेस जे राहतं तर त्याला काय कोएफिशियंट ऑफ, इथं जो न्यू आहे तो कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी आहे, किंवा त्याला दुसरं नाव आहे डायनामिक व्हिस्कोसिटी. काय नाव आहे, डायनामिक व्हिस्कोसिटी. आणि डी यू बाय डी वाय जे आहे तो व्हेलोसिटी ग्रेडियंट आहे. आता बघा याचं डेरिवेशन तुम्हाला पेपरमध्ये नाही येणार, पण याची डेफिनेशन येऊ शकते, व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी. तुम्ही काय लिहिशाल मग, न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी स्टेट दॅट शियर स्ट्रेस इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू व्हेलोसिटी ग्रेडियंट. ते काय व्हेलोसिटी ग्रेडियंटच्या प्रोपोर्शनलमध्ये. तर मग व्हेलोसिटी ग्रेडियंट काय राहतं, डी यू बाय डी वाय राहतं. हा काय व्हेलोसिटी ग्रेडियंट बघा, ही व्हेलोसिटी आहे, हा ग्रेडियंट आहे म्हणजे डी यू बाय डी वाय. आणि हे काय शियर स्ट्रेन रेट आहे. मग त्याच्या आधी आपण इथं प्रूफ काय केलं की हा डी थिटा इज इक्वल्स टू, म्हणजे काय डी थिटा हा काय डी थिटा बाय डी टी, हा काय शियर स्ट्रेन रेट, हा डी यू बाय डी वायच्या प्रोपोर्शनल कसा राहतो हे बघितलं. कधी, ज्यावेळेस व्हेलोसिटी ही फक्त ओनली फंक्शन ऑफ वाय राहणार आहे. म्हणजेच ओनली फंक्शन ऑफ वाय म्हणजेच काय की व्हेलोसिटी वायची व्हॅल्यू जर इन्क्रीज केली तर व्हेलोसिटी पण इन्क्रीज होणार, असं त्याचं मिनिंग आहे. मग इथं दिलेलं बघा डी यू बाय डी वाय म्हणजेच व्हेलोसिटी ग्रेडियंट, यू म्हणजे व्हेलोसिटी, वाय म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला आला ताऊ इज इक्वल्स टू न्यू इंटू डी यू बाय डी वाय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा टर्म डायनामिक व्हिस्कोसिटी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं न्यूलाच काय म्हणतो आपण,
डायनामिक व्हिस्कोसिटी म्हणतो, त्याला दुसरं नाव आहे ॲब्सोल्यूट व्हिस्कोसिटी. ॲब्सोल्यूट व्हिस्कोसिटी, ठीक आहे. इथं लिहून दिलेलं आहे व्हिस्कोसिटी. मग बघा, डायनामिक व्हिस्कोसिटी इज डिफाईन ॲज शिअर स्ट्रेस रिक्वायर्ड. काय रिक्वायर्ड आहे? शिअर स्ट्रेस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट रेट ऑफ शिअर स्ट्रेन. म्हणजे एक युनिट शिअर स्ट्रेन जर आपल्याला, म्हणजे शिअर स्ट्रेन म्हणजे काय, डिफॉर्मेशन आहे, ठीक आहे. तर एक युनिट डिफॉर्मेशन जर करायचं असेल तर किती शिअर स्ट्रेस लागतो, यालाच काय म्हणतो आपण, डायनामिक व्हिस्कोसिटी. मग बघा, मॅथमॅटिकली जर बघितलं तर डायनामिक व्हिस्कोसिटी न्यू इज इक्वल्स टू शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन रेट. शिअर स्ट्रेन रेट इथं डी थीटाने डिनोट केलं आहे, ठीक आहे. तर त्याच्यावरती आपण डॉट लिहितो किंवा इथंच त्याला आपण डी थीटा बाय डी टी पण लिहितो, ठीक आहे. तर हे मॅथमॅटिकल नोटेशन आहे. बघा, सिंगल डेरिव्हेटिव्ह जर असेल, आपण तुम्ही याच्यात बघितलं असेल M2 किंवा M1 मध्ये, तर सिंगल डेरिव्हेटिव्हला आपण असं डॉट लिहितो. डबल डेरिव्हेटिव्ह जर असेल तर अशी 2 डॉट लिहितो. ट्रिपल डेरिव्हेटिव्ह जर असेल तर 3 डॉट लिहितो. तर मे बी हे तुम्हाला माहीत असेल म्हणून इथं मी थीटा डॉट लिहिलं आहे. पण तुम्ही कन्फ्यूज न व्हायचं, सरांनी थीटा लिहिलं आणि तिकडं तर डी थीटा बाय डी टी लिहिलं, तर ती मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे, ठीक आहे. तर न्यू इज इक्वल्स टू ताऊ आपण डी थीटा बाय डी टी, आणि जो डी थीटा बाय डी टी आहे तोच काय आहे, डी यू बाय डी टी पण आहे. आत्ताच आपण न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटीमध्ये बघितलं बघा. तर ठीक आहे. तर इथं मात्र कन्फ्यूज नाही व्हायचं, इथं याच्यावरती एक डॉट आहे माझ्याकडनं तो द्यायचा राहिला, ठीक आहे. तर न्यू इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी. न्यू म्हणजेच काय, कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी किंवा डायनामिक व्हिस्कोसिटी किंवा ॲब्सोल्यूट व्हिस्कोसिटी पण म्हणते त्याला. तर तुम्ही ते लक्षात ठेवायचं. पेपरमध्ये शक्यतो हे दोनच नावं येतील न्यूमरिकलमध्ये, कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी किंवा डायनामिक व्हिस्कोसिटी. त्याच्यानंतर ताऊ इज इक्वल्स टू शिअर स्ट्रेस. ताऊ काय आहे, शिअर स्ट्रेस आहे. त्याचं युनिट काय, शिअर स्ट्रेसचं शिअर स्ट्रेस काय, तो शिअर फोर्स आपण एरिया राहतं म्हणून न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. आणि व्हेलोसिटी ग्रॅडियंट आहे बघा, व्हेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंद आहे आणि खाली डिस्टन्स दिलेलं आहे, ठीक आहे. तर व्हेलोसिटी ग्रॅडियंट हा मीटर पर सेकंदमध्ये असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला बघायचं आहे मीटर पर सेकंद. तर इथं दिलेलं बघा ॲनालिसिसमध्ये युनिट अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. तर मग ताऊ जो आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता बघा, हा जो यू आहे, यूची व्हेलोसिटी मीटर पर सेकंड, आणि इथं हा वाय जो आहे तो मीटरमध्ये. मग इथं खाली दिलेलं बघा न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर, ठीक आहे. आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण मीटर, मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर इंटू हा जो सेकंद आहे हा वर गेला आणि हा मीटर ॲज इट इज राहिला, हा खालचा डायरेक्ट इथं वर गेला. मग हा मीटर आणि हा मीटर कॅन्सल होणार, मग त्याचं युनिट काय होतं, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे. मग त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला L-3, इथं L-2 पाहिजे कारण की इथं स्क्वेअर आलेलं आहे बघा, ठीक आहे. हा माझं चुकून झालं आहे, ही एक मिस्टेक आहे, ठीक आहे. आणि इथं सेकंद आहे तर इथं 1 पाहिजे. नाही ॲक्च्युली बघा ते न्यूटनच्या जागेवरती आलेलं आहे, बरोबर ते. तर न्यूटन म्हणजे काय राहतं, के जी इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग इथं ऑलरेडी एक सेकंद आहे, त्याच्यानंतर ना आपण हा 1 मीटरचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे की नाही, म्हणून ते तसं आलेलं आहे, ठीक आहे. तर हा सेकंद स्क्वेअर आहे, मग तो इनवर्समध्ये जाईल. तर हे तुमच्या काही पेपरला येणार नाही, तुमच्या सिलेबसला पण नाही, तर त्याच्यामुळे तुम्ही याचं काही लक्ष नाही द्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कायनामेटिक व्हिस्कोसिटी. आत्ता आपण काय बघितली, डायनामिक व्हिस्कोसिटी. आता काय, कायनामेटिक व्हिस्कोसिटी. कायनामेटिक व्हिस्कोसिटी इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ किंवा रेशो बिटवीन डायनामिक व्हिस्कोसिटी. आत्ताच बघितलं डायनामिक व्हिस्कोसिटी काय राहतं, न्यू अँड डेन्सिटी ऑफ फ्लुइड. आता बघा आपण डेन्सिटी बघितलं होतं, डेन्सिटी काय राहतं, मास आपण व्हॉल्यूम राहतं. मग ह्या दोघांचा जो रेशो राहील त्यालाच काय म्हणतो आपण, कायनामेटिक व्हिस्कोसिटी. आणि तो कशाने डिनोट करते, ग्रीक सिम्बॉल आहे न्यू, त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे, न्यू आहे, न्यू. आणि तो म्यू आहे, MU म्यू, आणि हा न्यू आहे, ठीक आहे. तर मग इथं बघा हा असा डिनोट केला जातो. तर डायनामिक व्हिस्कोसिटी आपण डेन्सिटी, ही फॉर्म्युला डायरेक्ट. तर मग तुम्ही डेफिनेशन काय लिहायचं, इट इज द रेशो ऑफ डायनामिक व्हिस्कोसिटी टू द डेन्सिटी. आणि नंतर कायनामेटिक व्हिस्कोसिटी जी आहे ती म्यूने डिनोट करते. न्यू जो आहे तो डायनामिक व्हिस्कोसिटी न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर, आणि डेन्सिटी जी आहे kg पर मीटर क्यूब आहे. मग तुम्ही बघा याचं जर तुम्ही एक आपणला जर घेतले तर म्हणजे बघा इथं तुम्हाला मी करून दाखवतो वाटलं तर, सगळं कॅन्सल होऊन त्याचं युनिट काय येतं बघा. आता इथं हा काय, kg पर मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू सेकंद अपॉन मीटर स्क्वेअर अपॉन
kg/m³. ठीक आहे. मग बघा आता इथं हा स्क्वेअर कॅन्सल झाला. परत त्याच्यानंतरनं हा जो हा kg पण कॅन्सल झाला. मग बघा वरती 1 मीटर राहिला, हा सेकंद पण कॅन्सल होईल का? नाही होणार, कारण की याच्यामध्ये हा मल्टिप्लाइडमध्ये होता आणि मीटर/सेकंड² होता ॲक्सेलरेशन. ठीक आहे. मग हा एक आणि हा एक कॅन्सल होणार. त्याच्यानंतर वरती काय राहिलं, मीटर/सेकंड. आपण खाली काय राहिलं बघा, इथं तर काहीच नाही राहिलं, इथं हा 1 राहिला. मग हा खाली परत 1 मीटर अवेलेबल राहिला. मग हा मीटर काय होणार, वर जाणार. मग बघा मीटर/सेकंड² इंटू मीटर/1 म्हणजेच काय आलं ते मीटर²सेकंद. तर मग ही जी कायनामेटिक व्हिस्कोसिटी हिचं युनिट काय येतं, मीटर² येतं. ते सॉरी मीटर²/सेकंद. मग त्याचं बघा इथं यल काय T-1 आहे आणि हा मीटरचा L² येणार. त्याच्यानंतर बघा याचं युनिट आहे, तर याचं दुसरं एक युनिट आहे CGS. तर ते काय राहतं, 1 cm²/सेकंद इज इक्वल्स टू 0.0001 मीटर²/सेकंड. एवढं एक लक्षात ठेवा. त्यालाच काय म्हणतो, 1 स्ट्रोक म्हणतो. काय म्हणतो, 1 स्ट्रोक. तर 1 स्ट्रोक इज इक्वल्स टू 1 cm²/सेकंद. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कॉम्प्रेसिबिलिटी. आता ही कॉम्प्रेसिबिलिटी काय एक प्रॉपर्टी, ठीक आहे. तर कॉम्प्रेसिबिलिटी अँड बल्क मॉडलस. आता बघा तुम्ही सॉममध्ये बघितलं होतं मॉडलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग तिथं तो काय करायचा, मॉडल्स म्हणजे इलॅस्टिसिटीला रिप्रेझेंट करायचं, बरोबर आहे की नाही. मग तशीच फ्लुइडची पण एक इलॅस्टिक प्रॉपर्टी राहते आणि ती कशाने डिनोट केली जाते, बल्क मॉडलसनी. कशाने डिनोट केली जाते, बल्क मॉडलस. तर मग बघा तिथं जो होता तो इलॅस्टिक म्हणजे नाही का, हे होता काय ई होता, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तसंच ती जी इलॅस्टिक प्रॉपर्टी ती कशाने डिनोट केली जाते, बल्क मॉडलस के. तर मग बघा कॉम्प्रेसिबिलिटी इज रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉडलस. काय रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉडलस विच इज के. इट इज डिफाईन ॲज रेशो ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कोणता स्ट्रेस म्हणजे हा जो बल्क मॉडलस आहे बघा के, हा काय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. काय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आता जो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो आहे तो कशाने डिनोट केला जातो. आता बघा कॉम्प्रेशन कशामुळे होतं, प्रेशरमुळे होतं. कशामुळे होतं, प्रेशरमुळे. मग तो काय केला इथं DPने डिनोट केला. आणि त्याच्यानंतरनं व्हॉल्यूममध्ये जो झालेला चेंज आहे तो कसा लिहितो आपण, dV/V. ठीक आहे. म्हणजेच काही चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॉल्यूम. मग आता बघा हे कॉम्प्रेस होते म्हणजे एरिया कमी होते, म्हणून हा कसा आहे निगेटिव्हमध्ये आणि हा के. मग बघा तिथं केचं दिलेलं आहे त्यांनी रेशो ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. मग त्याचंच काय येतं, के इज इक्वल्स टू बघा कॉम्प्रेशन कशामुळे होणार आहे, प्रेशरमुळं. मग प्रेशर काय DP. ठीक आहे. त्याच्यानंतर हे निगेटिव्ह का राहतं, कारण की इथं व्हॉल्यूम कमी होतं. मग dV/V कॅपिटल V. ठीक आहे. तर मग इथं दिलेलं बघा कन्सिडर द सिलेंडर इज फिटेड. आपण बघा एक सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट घेतली आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, एक फ्लुइड भरल्यानंतर इथं पिस्टनला काय केलं, प्रेशर दिल्यानंतर ह्याच्यामधलं जे व्हॉल्यूम पहिले V होतं, नंतर व्हॉल्यूममध्ये जो चेंज झाला तो ΔV म्हणजे स्मॉल चेंज झाला म्हणून आपण ΔV घ्या. ठीक आहे. आणि आपण याच्यावरती जे प्रेशर एक्झर्ट केलं ते P आहे. मग बघा तर इथं काय आलं, इन्क्रीज इन प्रेशर जे झालं ते किती झालं, DP झालं. किती झालं, DP. इनिशियल प्रेशर किती होतं, P होतं आणि चेंज किती झाला, DP झाला. त्याच्यानंतर आपलं इनिशियल व्हॉल्यूम किती होतं, V होतं आणि प्लस त्याच्यामध्ये किती आलं, DV आलं. सॉरी ती काय होणार, मायनस होणार. म्हणून इथं DP dV/V आलं. ठीक आहे. मग बघा आता ती जी कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे कॉम्प्रेस होण्याची ॲबिलिटी, म्हणजे एखादं फ्लुइड आहे आणि त्याला जर आपण प्रेशर एक्झर्ट केलं तर त्याचं व्हॉल्यूम किती चेंज होतं, त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतो. बघा कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे कॉम्प्रेस व्हायची ॲबिलिटी, कॉम्प्रेस व्हायची कॅपॅसिटी. ठीक आहे. तर मग इथं ते दिलेलं आहे ते निगेटिव्ह साईन जे आहे तर व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळं निगेटिव्ह साईन आलं आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणजे इथं निगेटिव्ह साईन कसं काय आलं, तर निगेटिव्ह साईन हे व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळं आलं. विथ इन्क्रीज इन प्रेशर म्हणजे ज्यावेळेस प्रेशर इन्क्रीज झालं तर व्हॉल्यूम काय झालं, डिक्रीज झालं. हे त्याचं मिनिंग आहे. मग के जो आहे तो इन्क्रीज इन प्रेशर आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन तुम्हाला मी आत्ता सांगितलं -dV/V. ठीक आहे. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॉल्यूम.
मग कॉम्प्रेसिबिलिटी जी राहते ती रेसिप्रोकल राहते कशाच्या, तर केच्या. कशाच्या रेसिप्रोकल राहते, केच्या. मग जर के जो आहे तो जर 2 असेल तर मग कॉम्प्रेसिबिलिटी जी सी आहे ती किती राहील, 1/k राहील, म्हणजेच 1/2 राहील. हे एक लक्षात ठेवा. मग हे तुमच्या पेपरला जर आलं कॉम्प्रेसिबिलिटी तर तुम्ही काय डेफिनेशन लिहायचं, तर इट इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस, आणि बल्क मॉड्युलस इज द रेशो ऑफ चेंज इन किंवा इंक्रीज इन प्रेशर अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन रेट. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, मग व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय, ओरिजिनल व्हॉल्यूम अपॉन चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. ठीक आहे. ही मायनस साईन काय इंडिकेट करतं, तर जर व्हॉल्यूम डिक्रीज झालं तर त्या केसमध्ये ते निगेटिव्ह साईन इंडिकेट करतं. ठीक आहे. आणि कॉम्प्रेसिबिलिटी काय, 1 बल्क मॉड्युलस. आता बघा, हे जे न्यूटनचं लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. ठीक आहे. तर त्याचं एक जे न्यूटनियन फ्लुइड आहे, म्हणजे आता आपण बघणार आहे टाईप्स ऑफ फ्लुइड. तर फ्लुइडचे मेन 5 टाईप आहे. किती टाईप आहे फ्लुइडचे, मेन 5 टाईप आहे. तर बघा इथं पहिलं दिलेलं आहे, फ्लुइड हॅज क्लासिफाईड इंटू फॉलोइंग टाईप्स, 5 टाईप्स. ठीक आहे. तुमच्या सिलेबसला 5च आहे म्हणून इथं 5 लिहिले, मे बी अदर पण आहे, ते पण एवढे 5 कॅटेगरीमध्येच येतात ते सगळे. तर सगळ्यात पहिले आयडियल फ्लुइड. तर आयडियल फ्लुइड काय आहे हे दिलेलं बघा, अ फ्लुइड विच इज इनकॉम्प्रेसिबल. मग बघा ती कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. मग आत्ताच आपण कोणती कॉम्प्रेसिबिलिटी प्रॉपर्टी बघितली, ती इनकॉम्प्रेसिबल सांगितले म्हणजे ते कॉम्प्रेस होणार आहे का, नाही. त्याच्यामध्ये इनकॉम्प्रेसिबल आहे, कॉम्प्रेस व्हायची कॅपॅसिटीच नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती किती जरी प्रेशर एक्झर्ट केलं तर ते कॉम्प्रेस होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणजे त्याचा जो के किंवा त्याची जी कॉम्प्रेसिबिलिटी आहे ती 0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आहे बघा, इट हॅविंग नो विस्कोसिटी. मग त्याची काय आहे की त्याला तुम्ही मोशन कंडिशनमध्ये बी आणलं तर त्याची विस्कोसिटी काय राहणार आहे, 0 राहणार आहे. म्हणजे त्याचं व्हेलोसिटी ग्रेडियंट काय राहणार आहे, म्हणजे बघा इथं त्यांनी कॉम्प्रेसिबिलिटी 0 सांगितली. ठीक आहे. इनकॉम्प्रेसिबल आहे म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी, त्याचं जे व्हॉल्यूम चेंज व्हायची कॅपॅसिटी ती तर 0च आहे. त्याच्यानंतर त्याचं जी विस्कोसिटी म्हणजे म्यू पण कसं आहे, 0 आहे. ठीक आहे. मग म्यू जर 0 असेल मग ताऊ किती आहे, म्यू इंटू du/dy. ठीक आहे. मग हा जर 0 आहे म्हणजे ताऊ काय होणार आहे, 0 होणार आहे, बरोबर आहे की नाही. मग ताऊ पण काय राहणार आहे, 0 राहणार. मग इथं लिहून घ्या, न्यू जर 0 आहे तर म्हणून ताऊ पण काय होणार आहे, 0 होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लुइड इज ओनली अँड इमॅजिनरी फ्लुइड ॲज ऑल द फ्लुइड विच एक्झिस्ट हॅव्हिंग सम विस्कोसिटी. मग हे काय म्हणतं आहे की आयडियल फ्लुइड एक इमॅजिनरी फ्लुइड आहे, तसं फ्लुइडच अवेलेबल नाही म्हणजे नाही का आपल्या इनवर्समध्ये. तर प्रत्येक फ्लुइडला काही ना काही छोटीशी विस्कोसिटी आहे, म्हणजे नाही का छोटीशी, पण आपण काही टायमाला कन्सिडर करणार आहे आयडियल फ्लुइड. मग तुम्ही लक्षात ठेवायचं, आयडियल फ्लुइड कन्सिडर केलं की न्यू काय राहणार आहे, 0 राहणार आहे, ताऊ पण काय राहणार आहे, 0 राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं फ्लुइड आहे रिअल फ्लुइड, म्हणजे जे रिअल आहे, अ फ्लुइड विच प्रोसेसेस विस्कोसिटी नोन ॲज रिअल फ्लुइड. म्हणजे जेवढे पण फ्लुइड आहे ते काय करतं, विस्कोसिटीला शो करतं ज्यावेळेस ते मोशन कंडिशनमध्ये येतं. ते सगळे फ्लुइड काय आहे, रिअल फ्लुइड आहे. ऑल द रिअल फ्लुइड इन प्रॅक्टिस, ऑल द फ्लुइड म्हणजे जेवढे पण आपले नाही का, म्हणजे आपल्या इनवर्समध्ये आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे पण फ्लुइड येतात ते सगळे कसे आहे, रिअल फ्लुइड आहे. का, कारण की त्यांना सगळ्यांनाच काय आहे, विस्कोसिटी. आणि ज्यांना पण विस्कोसिटी म्हणजे ज्यांची न्यूची व्हॅल्यू 0 नाही, न्यू इज नॉट इक्वल्स टू 0. बघा लक्षात ठेवा, हे रिअल फ्लुइडसाठी. आयडियल फ्लुइडसाठी न्यू 0 राहतो, म्हणजे ताऊ पण काय राहणार आहे, नॉन 0 राहणार आहे. ठीक आहे. हे रिअल फ्लुइडसाठी. आणि इनवर्समध्ये जेवढे पण फ्लुइड अवेलेबल ते सगळे कसे रिअल फ्लुइड आहे. आणि इनवर्समध्ये इमॅजिनरी फ्लुइड अवेलेबल नाही. त्याच्यानंतर तिसरं आहे न्यूटनियन फ्लुइड. आता न्यूटनियन फ्लुइड जे आहे ते रिअल फ्लुइड आहे, कारण की याला विस्कोसिटी राहणार आहे. इन विच शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन. म्हणजेच काय, ताऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d(θ/dt) किंवा d(θ/dt) काय राहणार आहे, du/dtच्या इक्वलमध्ये राहणार आहे, du/dyच्या. म्हणजेच काय, ताऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू du/dt. मग आता हे जेवढे पण कोणतं पण फ्लुइड असू द्या, ते फ्लुइड ही प्रॉपर्टी जर शो करत असेल तर ते कोणतं फ्लुइड झालं, न्यूटोनियन फ्लुइड झालं. ठीक आहे. मग न्यूटनियन फ्लुइडची डेफिनेशन काय, अ रिअल फ्लुइड इन विच शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शियर स्ट्रेन रेट इज नोन ॲज न्यूटोनियन फ्लुइड. किंवा शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलोसिटी ग्रेडियंट असं पण म्हणू शकता. ठीक आहे. 2 नाव आहे त्याला. ह्या काय
शियर स्ट्रेन रेट आहे आणि हा काय आहे व्हेलोसिटी ग्रॅडियंट आहे. आणि ते जेवढे पण फ्लुइड आहे हा रेशो फॉलो करतील हे प्रोपोर्शनॅलिटी, ती कोणती फ्लुइड राहणार आहे न्यूटोनियन फ्लुइड राहणार आहे. मग आता नेक्स्ट आहे नॉन न्यूटोनियन. नेक्स्ट कोणता आहे नॉन न्यूटोनियन. आता नॉन न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय रिअल फ्लुइड, म्हणजे ते काय रिअल फ्लुइड आहे. इन विच शियर स्ट्रेस इज नॉट प्रपोर्शनल टू शियर स्ट्रेन किंवा ऑर व्हेलोसिटी ग्रॅडियंट. म्हणजे बघा हा जो शियर स्ट्रेस आहे हा काय प्रोपोर्शनल नसणार आहे. मग इथं डी थीटा बाय डी टीच्या प्रोपोर्शनल नसणार आहे. ठीक आहे. मग हे जे कोणते पण फ्लुइड राहतील ते काय नॉन न्यूटोनियन फ्लुइड आहे. म्हणजेच ताऊ इज इक्वल्स टू न्यू डी यू बाय डी वाय नसणार आहे. काय हे नॉट इक्वल्स राहणार आहे. म्हणजे शियर स्ट्रेस न्यू इंटू डी यू बाय डी वायची इक्वल नसणार आहे. आणि इथं काय आहे की ताऊ इज न्यू इंटू डी यू बाय डी वायच्या इक्वलमध्ये असणार आहे. हे कोणते न्यूटोनियन. आणि हे जे इक्वेशन फॉलो करीत नाही ते फ्लुइड कोणते नॉन न्यूटोनियन. कोणते नॉन न्यूटोनियन. त्याच्यानंतर ना आयडियल प्लॅस्टिक. आता बघा हे आयडियल प्लॅस्टिक आहे. अ फ्लुइड इन विच शियर स्ट्रेस इज मोअर. शियर स्ट्रेस काय राहते मोअर राहते दॅन इल्ड व्हॅल्यू. शियर स्ट्रेस काय राहते मोअर दॅन इल्ड व्हॅल्यू. म्हणजे बघा जसं तुमचं जे शियर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये होतं बघा प्लॅस्टिक रिजन आणि इलॅस्टिक रिजन, तर हा जो इलॅस्टिक रिजन आहे ना हा प्लॅस्टिक रिजन, तसं आयडियल प्लॅस्टिक आहे बघा. तर त्याच्यामध्ये काय राहील की शियर स्ट्रेस मोअर राहणार आहे इल्ड व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे जसं नाही का इथं म्हणजे हा जो आहे हा ग्रेटर राहणार आहे न्यू इंटू डी यू बाय डी वायपेक्षा. तर हे जिथं म्हणजे बघा इथं दिलेले व्हॅल्यू अँड शियर स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन. म्हणजेच काय की इथं समथिंग एक ॲडिशनल कंपोनंट राहणार आहे. मग त्याच्यामुळेच हे काय राहणार आहे ग्रेटर राहणार आहे. बघा आता आपलं काय आहे की हा जो ताऊ आहे हा काय राहणार आहे ए प्लस न्यू इंटू डी यू बाय डी वाय. म्हणजे ही समथिंग जी व्हॅल्यू राहील ती काय करणार आहे ॲड करणार आहे. मग आता बघा याचा आपण 1 बाय 1 ग्राफ बघणार आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला बघा पहिलं हे आयडियल सॉलिड आहे. आयडियल सॉलिडमध्ये व्हेलोसिटी ग्रॅडियंट नसतो, त्याचा फ्लो होत नाही, म्हणून इथं सॉलिड येणार आहे व्हर्टिकल. आता इथं सगळ्यात पहिले आपण काय केलं शियर स्ट्रेस घेतला. बघा आता आपण इथं डायग्राम काढू. इथं काय करू आपण एक डायग्राम काढू. बघा आता एक ग्राफ काढायचा आपल्याला, सगळे फ्लुइड दाखवायचे तिथं. ठीक आहे. हा सगळ्यात पहिलं काय ताऊ. आता इथं दाखवायचं आपल्याला ताऊ. ठीक आहे. हा काय शियर स्ट्रेस आणि इकडे काय व्हेलोसिटी ग्रॅडियंट डी यू बाय डी वाय. ठीक आहे. मग आता बघा आपण इथं पहिलं बघितलं, पहिलं कोणतं फ्लुइड बघितलं आयडियल फ्लुइड. तर आयडियल फ्लुइडमध्ये तुम्हाला सांगितलं मी न्यू 0 राहतो, ताऊ पण 0 राहतो. मग आयडियल फ्लुइडची लाईन कशी येणार आहे. तर आयडियल फ्लुइड आपण इथं बघा आता ह्या कलरने दाखवणार रेड कलर. ठीक आहे. तर आयडियल फ्लुइडची जी लाईन आहे ती कशी येणार आहे अशी याच्यासोबत पॅरलल येणार आहे 0 लाईनला. कारण की तिथं ताऊ काय आहे 0 आहे. बरोबर आहे नाही. तिथं ताऊ काय आहे 0 आहे. ठीक आहे. मग ताऊची व्हॅल्यू 0 राहणार. ताऊची व्हॅल्यू कशी राहणार आहे 0 राहणार. बघा आपण इथं ड्रॉ करू. मग बघा याच्यासाठी ताऊ काय आहे 0 आहे. ठीक आहे. ताऊ काय आहे 0 आहे. मग इथं लिहा ताऊ इज इक्वल्स टू 0. मग ताऊ 0 असलं म्हणजेच काय की न्यू पण 0 राहणार आहे. कॉमा न्यू 0. आणि हे कोणतं आहे आयडियल फ्लुइड. कोणतं फ्लुइड आहे आयडियल फ्लुइड. बघा त्याच्यानंतर दुसरं दाखवलेलं होतं आपण तिथं आयडियल सॉलिड. तर आयडियल सॉलिडमध्ये फ्लो होतच नाही. बरोबर आहे की नाही. मग आयडियल सॉलिडमध्ये जर फ्लो होतच नसेल तर ते कशाने दाखवलं आपण इथं व्हर्टिकल लाईनवरती. कारण की त्याच्यामध्ये व्हेलोसिटी ग्रॅडियंट 0 राहतो, व्हेलोसिटी ग्रॅडियंट नसतोच. मग इथं बघा त्याला नाव द्यावं लागलं आपल्याला आयडियल सॉलिड. काय नाव द्यावं लागलं आयडियल सॉलिड. ठीक आहे. आयडियल सॉलिड आपण इथं काय केलं व्हाईट कलरच्या लाईनने शो केलं. ठीक आहे. तर मग त्याचं नाव देऊ इथं आपण आयडियल सॉलिड. आयडियल सॉलिड. मग त्याच्यामध्ये व्हेलोसिटी ग्रॅडियंटचा काही रोल नसतो, म्हणजेच व्हेलोसिटी ग्रॅडियंट 0 राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं फ्लुइड बघितलं बघा आपण. आता आपण बघितलं ते रिअल फ्लुइड. तर रिअल फ्लुइडमध्ये पहिलं आहे न्यूटोनियन फ्लुइड.
आता बघा न्यूटोनियन फ्लुइडमध्ये शिअर स्ट्रेस जो ताऊ आहे तो कसा राहतो, डायरेक्ट प्रोपोर्शनल राहतो न्यू इंटू डी यू बाय डी वाय. ठीक आहे. मग त्याची लाईन कशी येईल, एक सिम्पल अशी लाईन येणार बघा, लाईन ड्रॉ करू आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. मग हे कोणतं फ्लुइड आहे, तर न्यूटोनियन फ्लुइड आहे. न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी काय करतं ते, न्यूटोनियन फ्लुइड. ठीक आहे. आणि ते काय करणार आहे, ताऊ इज इक्वल्स टू न्यू इंटू डी यू बाय डी वाय. ठीक आहे. म्हणजेच हे त्याला फॉलो करणार आहे, म्हणून हे कोणतं फ्लुइड झालं, न्यूटोनियन फ्लुइड झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नॉन न्यूटोनियन. मग नॉन न्यूटोनियन फ्लुइडचे मग ती इथं असे दाखवले जाईल. ठीक आहे. तर ते नॉन न्यूटोनियन फ्लुइड जे ते असे राहतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इथं नाव द्या नॉन न्यूटोनियन फ्लुइड. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आयडियल प्लॅस्टिक. बघा आता आयडियल प्लॅस्टिक जे बघितलं होतं आपण, तर आयडियल प्लॅस्टिकमध्ये काय राहतं की न्यूटन लॉ ऑफ व्हिस्कोसिटी तर फॉलो होतो, ताऊ इज ग्रेटर दॅन न्यू इंटू डी यू बाय डी वाय. म्हणजेच हा जी ताऊची जी व्हॅल्यू आहे ती ह्याच्यापेक्षा जास्त राहते. मग इथं काहीतरी ॲड होत असेल, त्याच्यामुळेच ती काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. तर मग आपण इथं जर प्रोपोर्शनॅलिटी काही ॲड जर केलं, म्हणजे नाही याच्यापेक्षा जास्त दाखवायची म्हणजे आपल्याला इथं एला ॲड करावं लागेल. तर मग त्याचं काय होतं, ग्राफ इथून स्टार्ट होतो. म्हणजे ऑलरेडी काय आहे की त्याच्यामध्ये काहीतरी ताऊ एक्स्ट्रा आहे, म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, तर तो त्याच्यात ॲड होणार. ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू इथून स्टार्ट होते. मग यालाच काय म्हणतो आपण, आयडियल प्लॅस्टिक. ठीक आहे. आयडियल प्लास्टिक. त्याच्यानंतर इथं आयडियल फ्लुइड, न्यूटोनियन फ्लुइड, नॉन न्यूटोनियन फ्लुइड, आयडियल प्लॅस्टिक फ्लुइड, आणि इथं काय राहणार नंतर आयडियल सॉलिड. ठीक आहे. असं त्याचं डायग्राम दाखवलेलं इथं पुढं बघा. तर इथं काय पहिलं दाखवलं आपण व्हर्टिकल लाईनवरती आयडियल सॉलिड, त्याच्यानंतर आयडियल प्लॅस्टिक. हे काय आहे, आयडियल प्लॅस्टिक आहे. मग ताऊ इज इक्वल्स टू ए प्लस डी यू अपन डी वाय. इथं न्यू पण राहणार आहे. ठीक आहे. इथं काय राहणार आहे, न्यू पण राहणार आहे बघा, इथं न्यू इंटू डी यू बाय डी वाय. आणि बघा आता एवढा ग्राफ इथं वरून का बरं स्टार्ट झाला, तर ह्या एच्या व्हॅल्यूमुळे स्टार्ट झालं. बघा इथं हे जे राहणार आहे, हा ए राहणार आहे, ही व्हॅल्यू काय राहणार आहे, एची व्हॅल्यू राहणार आहे. ए म्हणजेच काय, स्ट्रेस राहणार आहे, ताऊ राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नॉन न्यूटोनियन. आता नॉन न्यूटोनियनमध्ये बघा इथं जर तुम्ही बघितला तर याचा जो अँगल आहे डी थिटा, सपोज हॉरिझॉन्टल अँगल, हा अँगल काय कमी कमी होत चालला, म्हणजे स्लोप काय कमी कमी होत चालला. मग स्लोप ज्यावेळेस कमी कमी होत जातो त्यावेळेस त्याचा ग्राफ काय येतो, वरच्या बाजूने येतो. ठीक आहे. मग ते कोणते आहे, नॉन न्यूटोनियन फ्लुइड आहे, आणि जे न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटीला फॉलो करतात. म्हणजे बघा ताऊ इज इक्वल्स टू न्यू इंटू डी यू बाय डी वाय. ठीक आहे. मग हे आणि आयडियल फ्लुइड, त्याच्यामध्ये ताऊ 0 राहतो आणि न्यू पण काय राहतो, 0 राहतो. ते झाले आयडियल फ्लुइड. ठीक आहे. तर असे 5 प्रकारचे फ्लुइड आहे. तर पहिलं फ्लुइड होतं आयडियल, ज्याच्यामध्ये न्यूची व्हॅल्यू काय राहते, 0 राहते, म्हणून ताऊ पण 0 राहतो. ठीक आहे. रिअल फ्लुइडमध्ये न्यूची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 राहते आणि ताऊची व्हॅल्यू पण नॉट इक्वल टू 0 राहते. मग न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी म्हणजे त्याच्यावरतून डिपेंड ते आलेले न्यूटोनियन फ्लुइड. म्हणजे ज्या फ्लुइडमध्ये ताऊची व्हॅल्यू न्यू इंटू डी यू बाय डी वायची इक्वल राहते, ते झाले न्यूटोनियन फ्लुइड. आणि ज्या फ्लुइडमध्ये ताऊची व्हॅल्यू ग्रेटर असू शकते किंवा स्मॉल पण असू शकते, न्यू इंटू डी यू बाय डी वायच्या याच्यामध्ये बघा. मग तेचा ग्राफ खालून पण येऊ शकतो असा. ठीक आहे. मग ह्या याच्यावरती डिपेंड राहणार, ताऊची व्हॅल्यू जर ग्रेटर असेल तर वरच्या बाजून राहील, ताऊची व्हॅल्यू जर लेस असेल तर खालच्या बाजून राहील. त्याच्यानंतर आयडियल प्लॅस्टिक. तर आयडियल प्लॅस्टिक जे त्याच्यामध्ये ऑलरेडी एची काहीतरी व्हॅल्यू राहणार आहे बघा, इथं दाखवलं आहे आपण. तर ते काय राहणार आहे, ताऊ इज इक्वल्स टू ए प्लस न्यू इंटू डी यू बाय डी वाय. आणि हे ग्राफ वरून स्टार्ट झाला कारण की एची व्हॅल्यू कॉन्स्टंट ती ॲड होणार. ठीक आहे. त्याच्यामुळे तो ग्राफ वरून स्टार्ट झाला. जर तुमच्या पेपरमध्ये टाईप ऑफ फ्लुइड जर आले तर तुम्हाला ते लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट मग आता बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर आता बघा याच्यावरती आता ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण जेवढे पण फॉर्म्युले बघितले, पहिला डेन्सिटी बघितला, नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याच्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम,
स्पेसिफिक व्हॉल्यूमचे 2 फॉर्म्युले, नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, नंतर न बघितलं आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचे पण 2 फॉर्म्युले बघितले, नंतर कायनामेटिक व्हिस्कोसिटी, म्यू इज डायनामिक व्हिस्कोसिटी आपण डेन्सिटी, त्याच्यानंतरनं इथं सरफेस टेन्शन बघितलं, सरफेस टेन्शन फोर्सचा फॉर्म्युला बघितला, त्याचसोबत आपण इथं कॅपिलरी राईजचा पण फॉर्म्युला बघितला बघा. कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला H=4 सिग्मा कॉस थिटा आपण रो जी डी, त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटीचा पण फॉर्म्युला बघितला, τ=νu×du/dy. बघा आज आपण काय काय बघितलं तर न्यूटन व्हिस्कोसिटी म्हणजे काय, व्हिस्कोसिटी प्रॉपर्टी बघितली फ्लुइडची, ती काय प्रॉपर्टी आहे, ती इंटरनल रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते कशाला तर फ्लोला, कशामुळं शिअर फोर्समुळं. शिअर फोर्स कशामुळे येतो तर कोएझनमुळे येतो, सेम मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन जे राहतं फ्लुइडमध्ये त्याच्यामुळं कोएझन क्रिएट होतं आणि कोएझनमुळे शिअर फोर्स क्रिएट होतो. ठीक आहे, त्याच्यानंतरनं न्यूटन लॉ ऑफ व्हिस्कोसिटी आपण इथं डिराईव्ह केला, मग शिअर स्ट्रेन रेट व्हेलोसिटी ग्रेडियंटचे इक्वल कसा राहतो ते बघितलं, आणि मग त्याच्यावरून न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटीचं स्टेटमेंट आलं. न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी स्टेट दॅट शिअर स्ट्रेस इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू व्हेलोसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, फॉर कॉमन लिनियर फ्लुइड म्हणजेच व्हेलोसिटी प्रोफाईल जी आहे ती फक्त कशाचं फंक्शन पाहिजे, वायचं फंक्शन पाहिजे. ठीक आहे, मग त्याला कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी न्यू आला इथं, मग ताऊ म्हणजेच काय प्रोपोर्शनॅलिटी लिमिट आहे किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, du/dy. नंतरनं बघितलं डायनामिक व्हिस्कोसिटी, त्याच्यानंतरनं कायनामेटिक व्हिस्कोसिटी नंतरनं कॉम्प्रेसिबिलिटी अँड बल्क मॉडल्स बघितला. कॉम्प्रेसिबिलिटी इज इनवर्स ऑफ किंवा रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉडल्स राहते. ठीक आहे, तर रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉडल्स असल्यामुळं आणि बल्क मॉडल्स काय राहतो तर इन्क्रीज इन प्रेशर आपण चेंज इन व्हॉल्यूम राहतं किंवा व्हॉल्यूम स्ट्रेन रेट, चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॉल्यूम. ठीक आहे, तर हे सगळं आपण या लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे याच्यावरची न्यूमरिकल बघणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला ही नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. त्याच्यानंतरनं तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपची पण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपण आता हा जो टेक्निकल पार्ट होता हा कंप्लीट केला, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीचा पण पार्ट जो होता तो पण कंप्लीट केला. बघा याच्यामध्ये आपण सगळेच बघितलं, कॅपिलरी ऑफ वॉटर पण बघितलं, व्हिस्कोसिटी पण बघितलं, युनिट ऑफ व्हिस्कोसिटी, कायनामेटिक व्हिस्कोसिटी, त्याच्यासोबत एक डायनामिक व्हिस्कोसिटी बघितलं आणि न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कोसिटी पण बघितलं. तर ह्या अर्धा चॅप्टर कंप्लीट झाला. आता आपण उद्यापासून याच्यामधले प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. ठीक आहे, उद्या प्रॉब्लेम सॉल्व करू, मग परवा प्रेशर बघू. ठीक आहे.